सध्या पण दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीकडून पवार सर हे अधिकृत उमेदवार म्हणून थांबलेले आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत। सर, या सामाजिक कार्यकर्ता करता आपण राजकारणात वळावं का वाटलं आपल्याला? नमस्कार, मी संतोष शिव पवार, दक्षिण सोलापूर 251 विधानसभा मतदारसंघ, गॅस सिलेंडर चिन्ह 12 नंबर। आपण मार्क फाउंडेशनच्या माध्यमातून गेले 5-6 वर्ष सामाजिक कार्य करत आहे आणि आपण करत राहू। पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक गोष्ट मला जाणवली की इथं आपण पदरचा कितीही पैसा खर्च केला किंवा किती करोड रुपये खर्च केले तर पुगेरचा खर्चाला पुरायचं नाही। त्यामुळं एक राजकीय अस्तित्व इथं एक चांगलं नेतृत्व उभारणं गरजेचं आहे। ते मग महानगरपालिकेत असो, पंचायत समितीत असो, जिल्हा परिषदमध्ये असो किंवा विधानसभा आणि लोकसभेमध्ये असो, त्यासाठी सोलापूरला एक राजकीय अस्तित्व देण्याचं आहे। त्या अनुषंगाने आपण मार्क फाउंडेशनच्या माध्यमातून मी वंचित बहुजन आघाडीच्या गेल्या 5 वर्षापूर्वी एक उमेदवार दिला होता आणि मी स्वतः साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि यावेळेस मी साहेबांकडे उमेदवारी मागितली आणि साहेबांनी त्याला मान देऊन मला उमेदवारी दिली आणि आत्ताची विधानसभा मी लढतोय, ज्याचा गुलाल आपण 23 तारखेला उधळणार आहे। सर, हाच मतदारसंघ निवडावा असं का वाटलं तुम्हाला? माझी होम पिच आहे, माझं गाव आहे मद्रे, मी दक्षिण सोलापूरचा आहे, भूमिपुत्र आहे, मी ह्या भूमीचा आहे, मला जाण आहे आणि म्हणून हा मतदारसंघ आपण निवडलेला आहे। बरं सर, तुमचं नाव आणि तुमचं जे सिलेंडर चिन्ह आहे ते ब्रँड तुम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचवणार आहात? 100% पोचलेलं आहे, पोचवायची गरज नाही। सगळ्यात आधी प्रचार यंत्रणा मी राबवलेली आहे, सगळ्यात आधी नारळ मी फोडलेला आहे, सगळ्यात आधी सुरुवात मी केलेला आहे आणि ज्या अर्थी माझी यंत्रणा राबतीये मला असं वाटतं प्रचारामध्ये मी आता सगळ्या अग्रेशन आहे, सगळ्यात आधी आहे। सर, एवढे मोठे मोठे राजकीय नेते आहेत, त्यांची राजकीय कारकीर्द आहे, त्यांच्यासमोर आपली हे होणार आहे का, कामाची गती होणार आहे का, काय वाटतं याबद्दल तुम्हाला? नाही, इथं कोणी असं मातबर नाहीये, मतदार राजाच मातबर आहे, ते ह्यावेळेस धडा शिकवून सगळ्यांना। लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा असं वाटतंय का तुम्हाला? 100% विश्वास ठेवा, विश्वास ठेवण्या एवढी कामं मी केलेली आहेत। तुम्ही लोकांच्या कुठल्या कामासाठी आहात? सोलापुरातले बेसिक्स प्रश्न अजूनही सुटले नाही आहेत, त्याच्यामुळे प्रश्न इतके आहेत की डेव्हलपमेंटच्या विषयावर ज्याच्यावर खूप सारं काम करता येतं। माझं नसीब म्हणेन मी हे नाकारती लोकांनी कामं केलेली आहेत आणि ती संधी मला मिळते तर मी 100% अगदी बेसिक प्रश्नांपासून जे काही सोलापूरचे प्रश्न असतील, अगदी हद्दवाढ पट्ट्यातले असेल, माझ्या ग्रामीण भागातला प्रश्न असेल, सिंचनचा प्रश्न असेल, 100% मला काम करायला खूप मोठा स्कोप आहे, ते मी करणार। आणि महिलांसाठी विशेष असं काय काम राहणार आहे? मार्क फाउंडेशन नेहमी महिला सक्षमीकरणासाठी काम केलेलं आहे। आपल्याला माहीत आहे, आपण किती वेळा तरी कव्हर केलेले आहात। महिला ई रिक्षाचा असो, महिला स्वावलंबीकरणासाठी आपण घरी बसून उद्योग असो, बरेच गोष्टी आपण महिलांसाठी केलेत आणि माझा स्पेशल प्लॅन महिलांसाठी वेगळा आहे। सर, वंचित बहुजन आघाडी ही एक मागासवर्गीय समाजाकडून आहे, तर आपण निवडून आलात तर सर्व समाज घटकांना हा गैरसमज आहे। मी समाज घटकांना कसं समाविष्ट करून हे खोडून काढतो, हे विषय मी खोडून काढतो की वंचित बहुजन आघाडी हा स्पेसिफिक एका जातीचा धर्माचा पक्ष नाहीये, हा सगळ्यात पहिला डोक्यात काढा सगळ्यांनी। वंचित बहुजन आघाडी वंचित असलेल्या सर्व जाती धर्माच्या लोकांचा पक्ष आहे। प्रत्येक जाती धर्मामध्ये कुठेतरी एक त्यांचा ह्याचा असतो की जो सगळ्या गोष्टीपासून वंचित असतो, त्याचा हा पक्ष आहे। बाळासाहेब आंबेडकरांनी कधीही जातीचा ह्याचा केला नाही। आज आम्ही 200 उमेदवार दिलेला आहे, त्या 200 उमेदवारामध्ये लिंगायत आहे, मराठा आहे, ब्राह्मण आहे, धनगर आहे, लवाण आहे, बौद्ध आहे, सगळ्या जाती धर्माची लोक आहेत, तर ते तुम्ही बघावं। मुस्लिम समाजाला तर 19 उमेदवार आम्ही दिलेले आहेत, काँग्रेसने किती उमेदवार दिले सांगावं, बीजेपीने किती दिले ते सांगावं। त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा स्पेसिफिक एका जातीचा धर्माचा पक्ष नाहीये, हे मी खोडून काढतो, कारण मी स्वतः इतर कास्टचा असताना मला तिकीट दिले, मला संधी दिलेली आहे। काय आव्हान करणार? नमस्कार, मी संतोष शिव पवार, दक्षिण सोलापूर 251 विधानसभा मतदारसंघ, गॅस सिलेंडर चिन्ह 12 नंबर। मी सर्व सोलापूरवासियांना आव्हान करतोय, येणारी विधानसभा 20 तारखेची ही जे आपले 10 वर्षामध्ये आपण बॅकफुटला गेलोय, सोलापूर गेल्या 10 वर्षामध्ये 25 वर्ष बॅकफुटला गेले, हे तुम्ही मान्य करा। याचं रिझन सांगतोय, चालू असलेली बस सेवा आमची ह्या लोकांनी बंद केलेली, दिवसाला पाणी मिळणारं ते पाणी 6 दिवसावर गेलेलं आहे, उद्यानं बंद पडलेली आहेत, इथली विमानसेवा ठप्प आहे, हद्दवाढ पट्ट्यातली बेसिक कामं झालेली नाही आहेत, माझ्या ग्रामीण भागात सिंचनचा 1 रुपया आला नाही आहे। त्यामुळे सर्व मतदार बंधूंना माझी हात जोडून विनंती आहे, ह्यावेळेस बदल घडला पाहिजे। बदल नाही घडला तर आपण अजून 25 वर्षे पाठीमागे जाऊ, कारण 5 वर्षाचा कालखंड हा छोटा नसतो। त्यामुळे सर्व मतदार राजांना, माझ्या बंधूंना विनंती आहे की ह्यावेळेस बदल घडला पाहिजे। गॅस सिलेंडर चिन्ह आहे 12 नंबरचा, 20 तारखेला तुम्ही दाबावं, त्याच्यासमोर माझ्या नावासमोरचं बटन दाबावं आणि प्रचंड बहुमताने मला विजय करायचं आवाहन करतो आणि थांबतो।